चांगली गोष्ट आमच्यासाठी नाही. शेवटी महायुती अजून ताकदवान होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये उभाटामधून अगर कोण आमच्याकडे येत असेल तर स्वागतच आहे. पटेल का वैचारिकदृष्ट्या तुमचे महायुतीमध्ये प्रत्येकाबरोबर पटण्यासारखं आहे. आम्ही शेवटी ताकदीने आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब सगळ्या ह्या तिघा जणांच्या नेतृत्वात आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करतायत. म्हणून अजून महायुतीची ताकद वाढावी. अजून जो पण पक्षामध्ये येऊन अगर ताकद आमची वाढवत असेल महायुतीचं त्याला स्वागतच आहे. आता माणसाची अवस्था आणि शारीरिक परिस्थिती बघून काय फुंकण्याची परिस्थिती आहे का? तो माणूस फुंकल्यानंतर कुठून तरी उडेल अशी परिस्थिती आहे. रणशिंग फुंकणं हे सगळे मोठे मोठे वाक्य उद्धव ठाकरे बद्दल वापरू नका. स्वतः फुंकण्याची परिस्थिती आलेली आहे. अतिवृष्टीवर होऊन जरांगे म्हणाले की सध्याची संपत्ती आहे सगळ्या संपत्ती द्या. त्याच प्रश्नाचं उत्तर तेच देऊ. तुम्ही आता राणे साहेबांच्या नावाने हाच प्रश्न विचारला मला. हा तो माझं आता तेच प्रश्न परत विचारताय. नाही पण सगळ्यांना म्हणतायत की सगळ्या पक्षाच्या उद्धव ठाकरे आणि परत तुम्हाला सांगू संकटाच्या काळात प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. मग सरकारी पातळीवर असो वैयक्तिक पातळीवर असो सगळ्यांनी आज आमचा मराठवाडा आज आमचा पश्चिम महाराष्ट्र संकटात आहे. प्रत्येकाने मदतीची भूमिका घेतली आणि कोणी काय त्याबद्दल आवाहन केलं त्याच्यामध्ये वाईट वाटायला मला